अभिनेता भरत जाधव अचानक कुठे गायब झाला? हे सवाल खूप लोक विचारतायत, विशेषतः मराठी सिनेमाचे चाहते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. मी आहे निशांत आणि आज आपण चर्चा करणार आहोत मराठी इंडस्ट्रीतील एका सुपरस्टारची, भरत जाधवची. सगळ्यात आधी हे स्पष्ट करूया की भरत जाधव शारीरिकरित्या गायब झालेला नाही. म्हणजे तो कुठे हरवलेला नाही, पोलिसांना रिपोर्ट केलेला नाही किंवा काही अपघात झालेला नाही. पण होय, मोठ्या पडद्यावरून म्हणजे मराठी सिनेमातून तो गेल्या काही वर्षांपासून कमी दिसतोय. अनेक यूट्यूब व्हिडिओ, इंस्टाग्राम रील्स आणि फेसबुक पोस्टमध्ये लोक विचारतायत, भरत जाधव अचानक गायब का झाला? कोणी संपवलं त्याचं करिअर? असे हेडलाईन्स दिसतायत. पण सत्य काय आहे? चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. भरत जाधव यांचा जन्म 12 डिसेंबर 1973 रोजी मुंबईत झाला, पण मूळचा कोल्हापूरचा. त्यांनी 1985 पासून थिएटरमध्ये काम सुरू केलं. सुखी माणसाचा सादरा, कुरुळे बंधूसारख्या नाटकांमुळे ते स्टार झाले. मग सिनेमा, मुंबई पुणे मुंबई, टाइमपास, डबल सीट सारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे ते मराठी सिनेमाचा चेहरा बनले. 2000 ते 2015 पर्यंत ते सतत स्क्रीनवर होते. कॉमेडी, इमोशनल रोल्स, प्रोड्युसर म्हणूनही त्यांनी काम केलं. भरत जाधव एंटरटेनमेंट ही त्यांची कंपनी. पण 2015-2016 नंतर काय झालं? हळूहळू त्यांचे चित्रपट कमी होऊ लागले. लोक म्हणतायत अचानक गायब, पण हे अचानक नाही, हे एका प्रोसेसचा परिणाम आहे. मुख्य कारण काय? पहिलं, लाईफस्टाईल चेंज आणि मुंबई सोडणं. 2023 मध्ये भरत जाधव यांनी स्वतः सांगितलं की त्यांनी मुंबई सोडून कुटुंबासोबत कोल्हापूरला स्थायिक झालंय. कारण मुंबईचा वेग, ट्रॅफिक, प्रदूषण, प्रेशर हे सगळं आता त्यांना झेपत नव्हतं. ते म्हणाले, मुंबई आता बिझनेस हब झालीय, पण मला शांतता हवीय. कोल्हापूरमध्ये माझं मूळ घर आहे, तिथे मी रिलॅक्स होतो. हे लॉकडाऊन नंतरचं मोठं बदल होतं. कुटुंबासोबत वेळ घालवणं, आरोग्य सांभाळणं हे प्रायोरिटी झालं. दुसरं, इंडस्ट्रीतील बदल. मराठी सिनेमा 2010 नंतर खूप बदलला. नवीन जनरेशन आली. सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, अभिनय बेर्डे, प्रियंका चव्हाण यांच्यासारखे OTT प्लॅटफॉर्म्स आले, वेब सिरीज सुरू झाल्या. भरत जाधव यांच्यासारखे पारंपरिक कॉमेडी फॅमिली हिरोचे रोल्स कमी झाले. त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं की इंडस्ट्रीत काही गोष्टी खतखततायत, पण ही माझी हार नाही, तर माझी निवड आहे. त्यांनी प्रोडक्शनकडे लक्ष दिलं, थिएटरमध्ये परत काम सुरू केलं. तिसरं, आरोग्य आणि मेंटल हेल्थ. 2020 मध्ये त्यांनी डिप्रेशन आणि सुसाईडबद्दल इमोशनल पोस्ट केली होती. ते म्हणाले, मनातलं बोलून टाका, डिप्रेशनला जिंका. कदाचित त्यांना स्वतःला ब्रेक हवा होता. अलीकडे 2025 मध्ये त्यांनी हेअर ट्रीटमेंट घेतलं, नवीन लुक आणला. हे दाखवतं की ते अजून फिट आणि ॲक्टिव्ह आहेत. आता 2025-2026 मध्ये काय? भरत जाधव पूर्ण गायब नाहीत. त्यांचे नवीन चित्रपट येत आहेत. दशावतार 2025, आता थांबायचं नाही, कल्ला, बंजारा सारखे प्रोजेक्ट्स. पुन्हा एकदा 3.5 सारखे ट्रेलर दिसतायत. इंस्टाग्रामवर ते ॲक्टिव्ह आहेत. सही भरत नवीन फिल्म्सच्या पोस्ट्स टाकतायत. फेब्रुवारी 2026 मध्ये नवीन रिलीजची घोषणा आहे. म्हणजे तो परत येतोय, पण आता निवडक प्रोजेक्ट्स घेतोय. तर फ्रेंड्स, भरत जाधव गायब झाला नाही, तो फक्त प्रायोरिटीज चेंज केल्या. मुंबईचा भाग सोडून कोल्हापूरला गेला. फॅमिली टाईम, हेल्थ आणि क्वालिटी वर्क निवडलं. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार असतात जे पीक नंतर ब्रेक घेतात आणि परत येतात. तुम्हाला काय वाटतं? भरत जाधव पुन्हा फुल सीनवर येईल का? कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा नवीन व्हिडिओज मिस होऊ नयेत म्हणून. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.